नागपूरसह परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। आपण बघू शकतो सध्या आहे नरेंद्रनगर अंडरपास परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे या नरेंद्रनगर पुलाखाली जवळपास 2 ते 2.5 फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे। त्यामुळे वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। नागपुरातील मेट्रोचे जे अंडरपास आहे त्यामध्येही पाणी शिरल्याची माहिती आहे। त्यासोबतच नंदनवन परिसरामध्येही काही वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। काल रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे। आज मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस नागपूरसह परिसरामध्ये पडतोय आणि त्यामुळेच बॅरिकेटिंग लावलेले आहे। हा संपूर्ण परिसर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय। एका साईडचा हा अंडरपास जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे, बॅरिकेटिंग लावण्यात आलेली आहे, वाहतूक दुसरीकडे वळवण्यात आलेली आहे। नागपुरातील नंदनवन असो, नरेंद्रनगर चा अंडरपास, मेट्रोचा अंडरपास या भागामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे हे अंडरपास जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।